काय हे की या माणसाला तुम्ही लोकांनी खूप जास्त महत्व दिलेले आहे. त्याची हाईट प्रमाणे तुम्ही त्याला महत्व दिले असते तर आम्हाला कळलं असतं. पण काय आहे की दररोज उठून त्याला काहीही विकासाच्या बाबतीत बोलायचं नसतं. फक्त मुस्लिम 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 याच मुद्द्याने त्याची राजनीती सुरू आहे. आणि दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीने अशा चारचे पिल्लू सोडलेले आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये हे नितेश राणे आहे, ते पडळकर आहे, ते नगरचं कोण संग्राम जगताप आहे, ते आमची ते डान्सर बाई कोणती आहे अमरावतीची, ती एक बाई आहे. हे सगळ्या लोकांना सोडलेले आहे. काहीही त्यांना तुम्ही नाही का विकासाच्या बाबतीत विचारलं ना तर ते उत्तर तुम्हाला नाही का मुस्लिमांवरही उत्तर मिळेल तुम्हाला. तर त्यांची राजनीती, त्यांचं जेवण भेवण सगळं त्यांचं दररोजचं जे काही चालतं ना ते फक्त मुस्लिमांच्या मुळेच चालत आहे. तर आता नितेश राणेने जे म्हटलेले आहे की एमआयएम जातीवादी संघटन आहे करके, किती लाचार आहे म्हणजे या माणूस. आमचा एक प्रतिनिधी जे आहे ना, एक मौलाना आहे, मुफ्ती आहे, ते विधानसभेमध्ये बसतो. तुमची ताकद आहे का त्यांना काढण्याची? नरेंद्र मोदी साहेब जे तुमचे पप्पा आहे ना त्या लोकसभेमध्ये बसतं ना, तर आमच्या तिथे एक वाघ बसतो, त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी आहे. तर तुमच्यात हिंमत असेल ना तर पहिले असदुद्दीन अवैसीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या. आतंकवादी संघटन असेल तर आतंकवादी संघटनेचा एक सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कसं बसू शकतं, हे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. काय हे अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट देणे, आणि काय हे सभेमध्ये गेल्यानंतर त्याला माईक दिसल्यानंतर नाही का काही बडबड करतो आणि त्याच्या समोर नाही का चिल्लू पिल्लू बसलेले असते, ते टाळ्या वाजवतात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे मी खूप मोठं झालेलं आहे. कसं म्हणजे जितकी त्याची हाईट आहे ना त्याच्यापेक्षा किती पटीने त्याचं डोकं हे मेंदू आहे.